सभापती महोदय, इंद्रायणी नदीचा जो पुनरुज्जीवनाचा प्रकल्पाचा विषय हा वारंवार या सभागृहात आलेला आहे. पोल्युशन युक्त इंद्रायणी नदी, मला असं वाटतं की मी प्रत्येक अधिवेशनामध्ये हा विषय समोर आणण्याचा प्रयत्न करते आहे. सभापती महोदय, मी देवाला धन्यवाद मानेन की वारकऱ्यांना आंघोळ करायला ह्यावेळेला भरपूर पाऊस मिळाला, भरपूर पाऊस आला, म्हणून इंद्रायणी नदीमध्ये पहिली आंघोळ असते आळंदीला ती करायला मिळाली. सभापती महोदय, उत्तरामध्ये सांगितलं गेलेलं आहे की हा जो आहे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मार्फत इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प राबवण्यासाठी वेस्को लिमिटेड या सल्लागार संस्थेमार्फत 671 कोटी खर्चाचा प्रकल्पाचा अहवाल तयार केला गेला. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनाकडनं हा दिनांक 25/9/2024 रोजी सादर झाला. पवना सुधार योजनेसाठी 218 कोटी हा खर्चाचा अहवाल आलेला आहे. राज्य शासनाकडनी 24/3/2025 रोजी प्राप्त झालेला असून त्याची छाननी पर्यावरणाकडे सुरू आहे. सभापती महोदय, की ही छाननी सुरू आहे, त्याच्यामध्ये सल्लागार समितीचं गठन करण्यात येत आहे सांगितलंय. त्यामध्ये पुन्हा त्यांनी सांगितलंय की निविदा दिली, 2 टप्प्यात झाली, परंतु निविदा ही अल्प प्रतिसाद मिळाला. परत त्यामध्ये दिलेलं आहे की इंद्रायणी व पवना नदीसाठी ही प्राधिकरणामार्फत मेसर्स टेंडो अर्बन सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड ह्या संस्थेची स्थापना केली. मला काय कळतच नाही सभापती महोदय की अहवाल पाठवलेला आहे, त्याचं तुम्ही निवेदा काढली, त्या निवेदा आल्या नाहीत, पुन्हा प्राधिकरणाकडे दिलंय. हे सगळं सुरू असताना सभापती महोदय, त्या शहरातल्या नदीमध्ये जी बिल्डर लोक आहेत ती त्याच्यामध्ये भराव टाकत आहेत. ठीक आहे, भाव वाढलेले आहेत, रेट्स वाढले आहेत शहरी भागातली, परंतु हे करत असताना सभापती महोदय एकच सांगते आहे की हा भराव टाकून नदीचं पात्र कमी केलं जात आहे, त्याच्यामुळे मागच्या साईडला पाण्याचा प्रश्न निर्माण होतोय. तर माझा प्रश्न असा आहे की पिंपरी चिंचवड मधील पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात भराव टाकण्यात येत आहे, ती अरुंद होत आहे. ह्यासाठी आपण काय उपाययोजना करणार? ह्याच्यासाठी त्यांनी नोटिसा काढल्यात का काय केलंय, कशा पद्धतीने करणार आहात? दुसरा प्रश्न असा आहे की इंद्रायणी व मुळा नदी ह्यामध्ये PMRD प्राधिकरण मार्फत नदी पुनर्जीवनाचा नदी प्रदूषण कार्यक्रम हाती घेतलेला आहे. त्यासाठी शासनाचा निधी काही दिलेला आहे का, आला आहे का? तिसरा प्रश्न आहे माझा, सदर निधी तात्काळ देऊन शासनाने या नद्यांचे पुनर्जीवन विहित कार्य मर्यादा करणार आहात का? माननीय मंत्री महोदय. सभापती महोदय, हा जो प्रकल्प आहे पवना इंद्रायणी असेल किंवा मुळा मुठा नदीचा असेल, या संदर्भामध्ये स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी पंढरपूरच्या मागच्या पूजेच्या अगोदर काही बैठका घेतल्या होत्या आणि त्याच्यामध्ये हा 3 टप्प्यामध्ये इंद्रायणी आणि पवनाचा प्रकल्प आहे. एक MMRDA करतोय, त्याच्यासाठी जसं आता सन्मान्य सदस्यांनी सांगितले की 671 कोटी रुपये 60-40 मध्ये आहे. 60% सेंट्रल गव्हर्नमेंट, 40% PMRDA. दुसरा पवना नदीचा आहे, तो 218 कोटीचा आहे, तो देखील 60-40चा आहे. आणि दोन्ही म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि PMRDA असा संयुक्त प्रकल्प जो आहे तो 2300 कोटीचा आहे, जे जायकाकडनं आपण कर्ज घेतोय. आणि तिसरा प्रकल्प आहे जो MIDC कडनं आपण करतोय. MIDC त्याच्यामध्ये आहे, पर्यावरण विभाग आहे. आणि तो प्रकल्प काय, तर MIDC क्षेत्रातनं जे प्रदूषित पाणी ह्या नदीमध्ये येतं त्याची स्वच्छता करण्यासाठी जो CETPचा प्रोजेक्ट आहे तो देखील 1200 ते 1500 कोटीचा, असे 3 टप्प्यामध्ये 3 विभागाकडनं हे काम होत आहे. याच्यामधला पहिला जो भाग आहे तो जायकाचा जो कर्ज मिळवायचा आहे त्यासाठी देखील प्रस्ताव दाखल केलेला आहे. आणि याच्यावर मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः परवा आळंदीच्या कार्यक्रमामध्ये जाहीर केलंय की इंद्रायणी पवना म्हणजे उगमापासून संगमापर्यंत ही जी काही लेंथ आहे नदीची ही पूर्ण शुद्धीकरण होणार आहे, हे स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे. आणि या संदर्भात सगळ्यात सन्मान्य सदस्यांनी सांगितलं की उशीर झाला. उशीर कशामुळे झाला, तर NGO काही कोर्टामध्ये गेल्या, कोर्टाने काही निर्देश दिले आणि कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे हा सगळा DPR बनवायचा होता,
म्हणून या सगळ्या प्रकल्पाला उशीर झालेला आहे. सचिन आहे. गेल्या 3 अधिवेशनामध्ये आपण प्रश्न लावता, आम्ही पण तिकडे स्थानिक स्तरावरती जात असतो. हा आता फक्त पिंपरी चिंचवड पुरता मर्यादित राहिलं नाहीये, कारण एका बाजूला पिंपरी चिंचवड शहर आहे आणि दुसऱ्या बाजूला आता चाकण इंडस्ट्रियलायझेशन झालेलं आहे, तोही आता शहरीकरणचा भाग झालेला आहे. माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की या बाबतीत आपण वारंवार घोषणा करून पण झाला नाही, सल्लागारांनी उशीर लावलं म्हणून तो आला नाही. आता तुम्ही एनजीओचं नाव सांगताय, टाइम बाउंडली तुम्ही काहीतरी त्याला उत्तर द्या किंवा एवढ्या दिवसात. आताही तुम्ही सांगितलं की आजच्या आज दादाच बोलले की आता अधिवेशनापुरता तुमच्याकडे अधिकार असल्यामुळे, पण आम्हाला खात्री आहे कारण तुम्ही राज्याचे उद्योग मंत्री पण आहात योगायोगाने. म्हणून माझी विनंती आहे की या बाबतीत साईडवरती व्हिजिट करून सर्व लोकप्रतिनिधींना घेऊन तिकडे एक आपण बैठक या निमित्ताने लावणार आहोत. आदरणीय सचिन भाऊनी आजच्या आज करावं असं जे सांगितलं, सगळ्याच गोष्टी आजच्या आज नाही, त्यातल्या काही गोष्टी फक्त आजच्या आज. तर त्याच्यामध्ये सचिन भाऊनी सांगितलेली गोष्ट खरी आहे. सचिन भाऊ, आपण जी बैठक म्हणताय ती MIDC मार्फत CETP म्हणजे जे उद्योग विभागामधलं पाणी इंद्रायणी पवनामध्ये येतंय त्याचा शुद्धीकरणाचा जो प्रकल्प आहे त्याच्यासाठी कन्सल्टंट नेमलेला आहे. त्याची देखील कारवाई DPRची पूर्ण झालेली आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की जायकाच्या माध्यमातून जे सांगितलं त्याच्यासाठी कर्ज आपण मागतोय. आणि दुसरी महत्वाची त्याच्यातली गोष्ट आहे की PMRDA 40% आणि 60% केंद्र शासन अशा पद्धतीची एक त्याच्यामधली कार्यप्रणाली आहे. तर माझी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांना विनंती आहे, आणि अजितदादा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत, ते पुणे दौऱ्यावर असताना ह्या तिन्ही विभागाची जर बैठक घेतली तर त्याच्यातनं लवकरात लवकर काम पुढे जाईल. प्रश्न क्रमांक 6, 2697 प्रज्ञाताई सातव.